अरे क्या बोलती जाननी की और भोकरदन की पब्लिक तर जय श्रीराम मित्रांनो. सकाळी सकाळी आज कुठं चाललो तो आज चाललो बैमान्य राहणार. अरे भलतं मोकार परेशान केलं होतं. कालच्या जाऊन आपल्या भलतं परेशान केलं होतं. अरे सकाळपासून वाणीर उतरीन लिंबावून गेलो बाई मित्राकडे. मग आणली हो बंदूक, नुसती बंदूक दाखवली हो. एक फटाका पडला काय वाणीर नुसती चिरपळे भो. अरे तानच नव्हता ना. एक गोळीच मारली बाद मी नुसती पळे. घरी येत नाही तिचे तार पडा भाई. हिला खायचं होतं हरभर. मग काय मला आली घेऊन हरभरच्या हरमध्ये मी म्हणलं तोड बोडंग. मग काय भलती कनी भाऊ पण हळदंग की तुटेनी नुसती हरभरे खायची म्हणजे नुसती हरभरी खाती म्हणून सकाळी काय नुसते मग कार्यक्रमच त्याच्या बाद मध्ये काय आपल्याला हे सालं मोटर चालू केली की पाईपलाईन फेकून द्यायचं. म्हणलं बर याचा जुगाड करू म्हणलं. आपण गेलो शिपुराला आणले 4-5 खिळे स्क्रू आणले मारून दिले. च्या मायला म्हणलं पाहू कसं निघतं. मग काय आपण काय आपलं म्हातार काय बघ की स्क्रू मारीन आपण काय इकडं आपण जाम काय आपण एवढं टेन्शन घेत नाही. आपण स्क्रू मारेनी आपण मस्त बाज आहे नुसतं कशी मारत असते. आम्ही काय बोल नुसते लोकांचे घर पाहतो. आमच्याकडून काही घर होत नाही नुसते लोकांचे घर. काय आमचं काही कळूच नाही राहिलं बा मला. मग काय लोकांची घर पण आम्ही खूप झालो. मग चाललो होतो गावामध्ये. मला चला गावामधून एक चक्कर मारून आता लई टाइम झाला. गावामध्ये जात नाही ते तिच्या मायाला तिथे गेले आम्हाला शिमटाची गोण्या आणायला लावले. आणल्या पण शिमटा. आपण ज्या दुकानात बसतो त्याची खासियत एकाची आपले छत्रपती शिवाजी महाराज दर्शन बी होतं आणि जे लागलं जेवण घेता बी येतं. फिरून बोर झालो तुम्हाला. चला तर वावराकून चक्कर मारू म्हणलं. गेलो वावराकून चक्कर मारले. आमचा माणूस काय इकडे मस्त चारावात होता. भाई फॉलो करा नक्की आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.